नमस्ते शेतकरी बंधूंनो, मी औसा तालुका लातूर जिल्ह्यामध्ये खुंटीगाव गावामध्ये आहे. इथं 86-032 हा ऊसाचा प्लॉट आहे. ऊसाची लागवड 20 नोव्हेंबरला झाली आहे. मागच्या 8 दिवसामध्ये म्हणजे यांनी 20 डिसेंबरला टुप्रो आणि 18 शक्तीचा फवारा घेतलेला आहे. तणनाशकासाठी म्हणून टुप्रो आणि 18 शक्ती घेतलं होतं. इथं घेतल्यानंतर आता 8 दिवस झालेले आहेत. आज आहे 28 तारीख. 28 तारखेला म्हणजे 8व्या दिवशी रिझल्ट दिसायला सुरू होतात. पुरेशी ओल असल्यामुळे रिझल्ट दिसतात. आपल्याला काय काय फरक वाटला या टुप्रोच्या फवारणीमुळे? त्याच्यातले पूर्ण तण गेले बर आणि चांगला रिझल्ट. ऊसाला काही झटका नाही. ऊसाला कुठला झटका नाही. नाही. तण गेले. इथं मोहरीचं पीक आहे, हो. गाजरपाला आहे. हराळीवर काय झाला रिझल्ट? हराळी पांढरी पडली, चक पांढरी. हराळ पांढरी पडली आहे म्हणजे ती 15 दिवसात पूर्ण वाळते. शीपवर काय झालं? शिप काही गेले, काही पिवळी पडली. म्हणजे वरून पिवळी पडत खाली चालली आहे. जे लहान होतं ते वाळलं चक, हा. आणि थोडं जे मोठं होतं त्याचं आता पिवळं पडले, वरून वाळत म्हणजे ती पण वाळणार आहे. 100% गॅरंटीने वाळते. 15व्या दिवशी जर आपण मुलाखत घेतली तर सगळं लक्षात येतं. इथं तुमच्याकडे सोयाबीनचं लंब होतं, ते वाळलं का? ते वाळलं, ते वाळलं. गाजरपाला चक वाळला. शीप गेली. दुधानी आहे का? दुधाने थोडी अधिक आहे. बरं, म्हणजे वाळायला सुरू झाली. हा, बरं, तांदूळ कुंदऱ्याची भाजी वगैरे ती चक गेली. तांदूळ ती चक गेली. पाथरची भाजी ती गेले चक. म्हणजे जवळजवळ सगळीच तण कंट्रोल होतात. तिथं एकदल तण आपण कंट्रोल होत नाही असं म्हणत होतो, पण शीप आणि हरळावर देखील चांगला रिझल्ट याचा येतो. फवारल्यानंतर 8व्या दिवशी परत पाणी दिल्यानंतर चांगले रिझल्ट दिसतात. 15 दिवसात पूर्ण. इकडे थोडं हे तण गेलेलं दाखवा. हा आजचा फक्त 8वा दिवस आहे. 8व्या दिवशी 8 दिवसापासून रिझल्ट दिसायला सुरू होतो. 15 दिवसात पूर्ण. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल किंवा टुप्रो चांगला आहे, वापरावं. इतर शेतकऱ्यांनी वापरायला काहीच हरकत नाही. ऊसाला कुठलीच हानी नाही. नाही. इतकंच ॲडव्हान्टेज. इतकंच नाही तर 18 शक्ती सोडून द्या. आणि ऊसामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हरभरा हे आंतरपीक हा एक नवीन कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टमध्ये हरभऱ्याला देखील याचं कुठलंच नुकसान होत नाही. असेही आम्ही बरेच प्लॉट आणि व्हिडिओ तयार केलेले आहेत. हरभरा आणि ऊसामध्ये आंतरपीक जर हरभरा असेल तरीही टुप्रो चालतं. या टुप्रोच्या 30 ml मध्ये 13 पंप करू शकतो आपण, हरभरा असेल तर. आणि ऊस जर असेल तर 10 पंप 18 शक्तीसह करतो. सध्या पहिल्या काही लॉटमध्ये आपण टुप्रो सोबत 18 शक्ती फ्री देतोय. इतकं शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपल्या उत्पन्नात बेस्ट ॲग्रोच्या या टुप्रोची वापर करून भर पाडावी, इतकीच विनंती. धन्यवाद.